जय शिवराय. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांची खरं तर आज जयंती आणि या निमित्तानं हा स्पेशल व्हिडिओ करतोय तुम्हाला ही माहिती देण्यासाठी. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब नेमके कोण होते, त्यांना स्वराज्य संकल्पक का म्हटलं जातं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं या स्वराज्याच्या कामी शहाजी महाराज साहेबांचं नेमकं योगदान काय होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ. कारण मराठेशाहीच्या इतिहासातलं एक पराक्रमाचं तेजस्वी पान म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब. तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मालोजी राजे भोसले जे मूळचे वेरूळचे आहेत आणि वेरूळला त्यांची गढी सुद्धा आहे, या मालोजी राजे भोसलेंच्या पोटी जन्माला आलेले स्वराज्य संकल्पक शहाजी राजे. म्हणजे असं म्हटलं जातं की मालोजी राजेंना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून त्यांच्या पत्नीनी शाह शरीफ दर्ग्याला भेट दिली आणि तिथे त्यांनी करुणा भागली आणि त्यांनी त्या दर्ग्यावरून आपल्या दोन मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. आणि मालोजी राजे भोसलेंचं निधन हे फार शहाजीराजे लहान असतानाच झालं, पण मालोजी राजेंची गढी आजही वेरूळला बघता येते. त्याचबरोबर त्यांनी वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे आपल्याला काही दाखले मिळतात. त्याचबरोबर पाण्याची तिथली समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तलावांचं खोदकाम केलं होतं. आणि अशा कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्मलेले शहाजीराजे भोसले अगदी नकळत्या वयात त्यांच्या हातात तलवार आली आणि निजामशाहीचा तेव्हाचा जो एक अत्यंत पराक्रमी सरदार होता मलिक अंबर, या मलिक अंबरच्या खरं तर नेतृत्वाखाली म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली म्हणा शहाजी महाराज तयार होत गेले. आणि शहाजी राजांच्या पराक्रमाचं जर आपण एकूण अवलोकन केलं तर भातवडीची जी अत्यंत महत्वाची लढाई आहे, या भातवडीच्या लढाईत शहाजी महाराज साहेबांनी गनिमी काव्याने दाखवलेला पराक्रम हा गनिमी काव्याचं एक अत्युच्च उदाहरण. आणि यावेळी मुघल आणि आदिलशाह दोघे एकत्र मिळून निजामशाहीवर चालून आले होते आणि मलिक अंबरच्या साथीनं शहाजी महाराज साहेबांनी अतुलनीय असं गनिमी काव्याचं उदाहरण दाखवून भातवडीची लढाई जिंकली होती, ज्यामध्ये निजामशाहीच्या सैन्याच्या जवळपास दुपटीहून जास्त सैन्य असताना सुद्धा आदिलशाही आणि मुघलांच्या संयुक्त फौजेचा हा शहाजी महाराज साहेबांनी पराभव केला होता. त्यानंतर पुढे परिस्थिती बदलली, तसे शहाजी महाराज साहेब आदिलशाहीत गेले. पण आदिलशाहीत गेल्यानंतर शहाजी महाराज साहेबांना सरलष्कर हा किताब देण्यात आला. आता सरलष्कर हा किताब एतद्देश एखाद्या योद्ध्याला मिळणं ही अत्यंत अपूर्वाईची गोष्ट होती. आदिलशाही दरबारात ही महत्वाची गोष्ट होती. आणि जे दक्षिण भारतातले पाळेगार होते, अनेक नायक राजे होते, या सगळ्यांच्या वर वचक ठेवण्याच्या दृष्टीनं खरं तर आदिलशाहीने ही नियुक्ती केली. परंतु यातही शहाजी महाराज साहेबांची दूरदृष्टी दिसून येते की शहाजी महाराज साहेबांनी या दक्षिणेतल्या राजांना पूर्णपणे नामशेष केलं नाही. आणि याचा फायदा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेत असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 दक्षिण मोहिमात असेल, आणि त्यानंतरही जेव्हा छत्रपती राजाराम राजेंना जिंजीच्या किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला त्या सगळ्या वेळी शहाजी महाराज साहेबांनी ही जी पेरणी करून ठेवली होती या पेरणीचा नक्कीच उपयोग झाला. आता शहाजी महाराज साहेबांना स्वराज्य संकल्पक असं का म्हटलं जातं, म्हणजे त्याआधी पराक्रमाच्या बाबतीत सुद्धा मुघल इतिहासकार सुद्धा असं लिहून ठेवतात, इत शहाजहां उत शहाजी. म्हणजे उत्तरेत जर शहाजहान असेल तर दक्षिणेत शहाजी महाराज साहेबांनी. हा इतका मोठा पराक्रम हा शहाजी महाराजांचा होता. मुघलांकडून अनेकदा शहाजी महाराज साहेबांना हे दख्खनची सुभेदारी देण्याच्या संदर्भामध्ये ही सातत्यानं ही मागणी होत होती किंवा तशी विनवणी केली जात होती. आता दख्खनची सुभेदारी मुघल साम्राज्याच्या दृष्टीनं, म्हणजे जसं आदिलशाहीच्या दृष्टीनं सरलष्कर हा किताब फार मोठा होता, त्याच पद्धतीनं मुघलांच्या बाबतीत दख्खनची सुभेदारी ही कायम कुठल्या ना कुठल्या शहजाद्यावर ही जबाबदारी दिली जात होती. म्हणजे आपल्याला हेही ठाऊक आहे की औरंगजेब हा शहनशाह होण्याच्या आधी दख्खनचा सुभेदार होता, त्यामुळे दख्खनची सुभेदारी ही त्यावेळी फार महत्वाची गोष्ट होती, जी खरं तर शहाजी महाराज साहेबांना ऑफर केली जात होती. हा त्यांच्या पराक्रमाचा एका दृष्टीनं गौरव आहे. पण नेमकं शहाजी महाराज साहेबांच्या मनात काय होतं, तर शहाजी महाराज साहेबांनी एकूण स्वराज्य निर्मितीचे 3 प्रयत्न केले. जो पहिला प्रयत्न होता तो म्हणजे पुण्यात स्वतंत्र होण्याचा, पुण्याची आपली जहागिरी बघता बघता स्वतंत्र होण्याचा. पण हा प्रयत्न आदिलशाहीच्या रायाराव आणि मुरार जगदेवानं हाणून पाडला. मुरार जगदेवानं पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला, पुण्याच्या वेशीत पहार ठोकली, त्याच्यावर तुटकी वाहन फुटकी कवडी लावली, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये एक दहशत पसरावी आणि पुनवडी अक्षरशः ओस पडली. हा शहाजी महाराज साहेबांचा पहिला प्रयत्न फसला. आणि त्यानंतरचा दुसरा जो प्रयत्न होता
तो शहाजी महाराज साहेबांनी मुर्तुजा निजामाला मांडीवर घेऊन निजामशाही पुन्हा एकदा प्रस्थापित करता करता स्वतंत्र होण्याचा होता. हाही प्रयत्न फसला आणि शहाजी महाराज साहेबांना पेमगिरीच्या किल्ल्यावर जी राजधानी होती ती सोडून तो तह करून दक्षिणेत जावं लागलं आणि त्यावेळी बंगळुरूमध्ये राहून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा त्यांचा हा तिसरा प्रयत्न होता. पण त्याच वेळी शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यावर एक वेगळी जबाबदारी सोपवून शहाजी महाराज साहेबांनी त्यांना महाराष्ट्रात ठेवलं, जेणेकरून दोन्ही ताकदी जर एकत्र झाल्या तर फार मोठं स्वराज्याचं आकारमान वाढू शकतं, हा कदाचित त्यांचा विचार होता. आता शहाजी महाराज साहेबांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात, तर सुरुवातीला या दोन संकल्पना आणि त्यानंतर अवघ्या 12 वर्षाच्या आपल्या मुलाला म्हणजेच शिवाजी राजांना, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अवघ्या 12व्या वर्षी शहाजी महाराज साहेबांनी राजमुद्रा दिली. बरं, या राजमुद्रेचं वैशिष्ट्य असं आहे की तत्कालीन सगळ्यांच्या राजमुद्रा या फारसी किंवा अरबी भाषेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा मात्र शहाजी महाराज साहेबांनी संस्कृतमध्ये करवून घेतली. या देशावर राज्य करायचं, या देशाचा राजा व्हायचा आहे तर भाषा इथली हवी या दृष्टिकोनातून. इतकंच नाही तर माणकोजी दहातोंडे असतील, दादोजी कोंडदेव असतील, सोनोपंत डबीर असतील, कान्होजीराजे जेधे असतील, अशी अनेक मंडळी ही कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीनं त्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांसोबत दिली, जेणेकरून सुरुवातीचा कारभार सुरळीत होईल. इतकंच नाही तर इतिहासाच्या पुस्तकात अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणाचं बांधकाम करत असताना भिंतीमध्ये काही सोन्याचे हंडे सापडले. जर बारकाईने याचा विचार केला तर भिंतीत नक्की सोन्याचे हंडे सापडले होते की हे धन स्वराज्याच्या कामासाठी रीतसर बंगळुरूहून शहाजी महाराज साहेब पाठवत होते. तर या दुसऱ्या तर्काला जास्त ताकद मिळते, पण त्यावेळी मात्र थेट ही आदिलशाहीची बगावत ठरली असती आणि त्यामुळे हे धन सापडलं असं सांगितलं नाही ना, ही नक्कीच एक तर्कासाठी जागा होती. आणि हे वारंवार होत गेलं स्वराज्याच्या बाबतीत, जेणेकरून स्वराज्याच्या बांधणीमध्ये, स्वराज्याच्या उभारणीमध्ये जो एक ज्याला आपण वित्त पुरवठा म्हणतो, जी एक आर्थिक ताकद लागते, त्याच वेळी ती आर्थिक ताकद सुद्धा शहाजी महाराज साहेबांनी उभी केली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वराज्य संकल्पक ही बिरुदावली शहाजी महाराज साहेबांना अत्यंत योग्य ठरते. इतकंच नाही तर काही असेही पुरावे आढळतात की जेव्हा अफजल खान चालून आला होता त्यावेळी शहाजी महाराज साहेबांची 25,000ची फौज एक दबाव तंत्र म्हणून बंगळूरकडून विजापूरच्या दिशेत रोखानं ही सज्ज ठेवण्यात आली होती, ज्याला एक दबाव तंत्र सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. असे हे महापराक्रमी शहाजी महाराज साहेब, परंतु दुर्दैवानं होदेगिरीच्या रानात त्यांचा घोड्याचा पाय वेलीत अडकला आणि घोड्यावरून शहाजी महाराज साहेब पडले, खडकावर डोकं आदळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि एक अत्यंत मराठेशाहीच्या इतिहासातलं पराक्रमी पान हे काळाच्या उदरात दडलं गेलं. त्या शहाजी महाराज साहेबांची ही जयंती. मी हे एवढं सगळं सांगतो, हे वेगवेगळे पुरावे आहेत आणि काही काही खूप सुंदर पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे शिरीष गोपाळ देशपांडे सरांनी यावर शहाजी महाराजांवर एक कादंबरी लिहिली, त्याचबरोबर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे शहाजीजाई ही दुसरी कादंबरी लिहिली आहे. आणि मी जेवढं शिरीष गोपाळ देशपांडेंना भेटलो, जेवढ्या वेळ त्यांच्याशी बोललो, त्यांच्या मनात प्रचंड प्रेम शहाजी महाराज साहेबांविषयी. म्हणजे अगदी शहाजी कादंबरीमध्ये तर शहाजी महाराज साहेबांना सुपर हिरो सारखं चित्रण त्यांनी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आणि शिरीष गोपाळ देशपांडे सुरुवातीच्या काळात राजा शिवछत्रपती या मालिकेचे लेखक असल्यामुळे राजा शिवछत्रपती मालिकेत सुद्धा शहाजी महाराज साहेबांच्या एकूण पराक्रमाविषयी आपल्याला खूप सविस्तर सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. पण दुर्दैवानं असं आहे की जे आपल्याला ठाऊक आहे तेवढाच इतिहास आपल्याला घ्यायचा असतो आणि नंतर अशी मागणी आली की या इतिहासापेक्षा आम्हाला लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जे सुरुवातीला अगदी डिटेलिंग होतं ते नंतरच्या काळात काहीसं कमी झालं. पण शिरीष गोपाळ देशपांडे यांची शहाजी ही कादंबरी आणि त्याचबरोबर आता विश्वासराव पाटलांनी जी महासम्राट ही कादंबरी लिहिली, या कादंबरीत सुद्धा जेवढी मी वाचली त्यामध्ये पुरेपूर शहाजी महाराज साहेबांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा विश्वासरावांनी सुद्धा केला. त्यामुळे यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या कादंबऱ्या मूळ साधनं जर बघितली, ऐतिहासिक साधनं जर बघितली, तर त्या साधनांचा धांडोळा घेऊन जेव्हा शहाजी महाराज साहेबांचं हे उत्तुंग चित्र उभं राहतं तेव्हा नक्कीच आपल्याला हे जाणवतं की जे माझं स्वप्न अर्धवट राहिलं ते स्वप्न माझ्या मुलाच्या हातून पूर्ण व्हावं, यासाठी शहाजी महाराज साहेबांनी आटोकाट प्रयत्न केले. आणि त्याचबरोबर
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, राष्ट्रासाठी, यमातीच्या स्वाभिमानासाठी त्यांनी जो एक अजोड त्याग केला, इतक्या वर्षांचा विरह सहन करून हे स्वप्न अस्तित्वात आणलं. त्यामुळे या दाम्पत्याला खरोखर आपण या दाम्पत्याचे आजन्म कृतज्ञ आहोत. आणि जयंती निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांच्या पराक्रमाला, त्यांच्या दूरदृष्टीला, त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना अमोघ शस्त्र हे तयार करून दिलं, त्या गनिमी काव्याच्या शस्त्रासाठी शहाजी महाराज साहेबांना मानाचा मुजरा जयंती निमित्त विनम्र